भोसले वसंत नगरीमध्ये नालासोपाऱ्याला मनमुराद आपल्या सहकार्यांच्या समवेत सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सामन्यात स्पीडअप करा प्लीज मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. जीवन याच्या माध्यमातून जीवनचा सकाळच्या सत्रापासूनचा खेळ पाहता उत्कृष्ट असा टिपलेला झेल संघाला विजयाची संजीवनी देणारा पाहायला नक्की मिळाला. पहिल्या सेमीफायनलचा शेवटचा थरार आपण नक्कीच पाहू आणि आता चेंज ऑफ स्पेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. लेग स्क्वेअरचा नजाकत भरा फटका, चांगली रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहू. धावपलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळत आहेत. किरण सकपाळ आणि अंकुश ही एवन जोडी आपण पाहतोय. ओम गणेश फोर्ट्स वारुळ संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहेत. कव्हरचा फटका आणि कव्हरच्या फटक्याला मात्र विनोद याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहू आपण. प्रतीक जाधवचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 9 धावा पाहायला मिळत आहेत. सामना स्पीडअप करा प्लीज. पंचांना विनंती आहे, अजिबात विलंब लावू नका प्लीज. तुम्हाला विनंती करतो, फायनल एक दर्जेदार फायनलचा सामना आपण तुम्हाला पाहायला मिळावा यासाठी थोडंसं मोलाचं सहकार्य असणं गरजेचं आहे. आता मात्र व्यासपीठाला सलामी देणारा हा थरारक आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जातोय सीमापार, येतोय हा दमदार षटकार. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 15 धावा, 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. मोहम्मद मिया डांगेने मात्र सुटकेचा श्वास सोडला. आज राजतारा हॉटेलचं प्रामुख्याने राजतारा पासून थोडा दूरवर गेलो, परंतु गौशियाचा झंझावात मात्र कायम सोबत घेऊन आलेलो आहे. हे मात्र नीतिमत्त उदाहरण तुमच्या शेवटच्या षटकारामध्ये पाहायला मिळालं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. जीवनकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक धाव रोखण्यात सफल जीवनचं कौतुक करावं लागेल. एका धावेने संघाचं धावफलक 16 धावा धावफलकावरती पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. साहिल कोळगे, डॉन का नाम तो सुना ही होगा, सुना नहीं उनके किस्से तो अभी आगे आगे देखने पडेंगे. लेग बाईटच्या रूपात आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. चांगल्या गोलंदाजीची नजाकत पेश करतोय साहिल कोळगे. धावपलकावरती धावा पाहायला मिळतील 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सचिव चषक 2026 हे पर्व पाहतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी भव्य दिव्य 2 दिवसाची स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. आता पहा, कव्हरला फटका सजवला आणि फटक्याला मात्र पाठवला सीमापार, येतोय आणखीन एक दमदार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नो लॉस. डन्सिंग दोन विकेटचा एक नजाकत पाहायला मिळाली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय आपण जरूर.
2 धावेची सफलता, 2 धावेनी संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहतोय 23. आता मात्र पहिल्या या दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शेष असेल. चांगले नजाकत भरी गोलंदाजी साहिल कोळगेची पाहायला मिळते. छोटा डॉन किरण सकपाळ वैयक्तिक 22 धावावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती प्रहार चढवला, अवकाशाला गवसणी घालणारा हा प्रहार आपण पाहू. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण जरूर पाहू. तोपर्यंत धाव घेण्याची सफलता, धावेची असणारी भूक आणि 3 धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. ओम गणेश स्पोर्ट्स वारुळ संघाला आणि 3 धावेने संघाचा धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 26 आणि 27 धावांचं विजयी टार्गेट सेट केलंय ते ओम गणेश स्पोर्ट्स वारुळ. चला, वारुळ संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या प्लीज, विनंती करतो. आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा. 26 धावाचं टार्गेट सेट केले, 27 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. चला, ओम गणेश स्पोर्ट्स वारुळ संघाला विनंती करतो. संविधान रुजू झालेला दिवस आजचा तो आपल्याला पाहायला मिळतोय, प्रजासत्ताक दिन. चला, ओम गणेश स्पोर्ट्स वारुळ संघाला विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. अजिबात विलंब लावू नका, 1 मिनिटात क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संवाद परतीच्या प्रवासाला जाताना तुम्हाला जे साधायचे आहे ते साधा. थोडी विनंती करतो, फायनल जरा चुरशीची व्हायला हवी. जीवन आणि संदीप लवकर फिल्डिंग करा, नाहीतर जमलेले आहेत त्यातून पण मायनस करायला जास्त वेळ लागणार नाही. याचा आयोजन कमिटीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणारा खेळाडूच सक्सेसफुली विजयाचा मानकरी होतो, हे प्रामुख्याने तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. राजताराचा तांबडा पांढरा रस्सा मात्र आज नक्कीच मनमुराद आस्वाद घेताना कित्येक राजताराचे चाहते आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. अमित खेडेकर यांचं आगमन होत आहे. सह्याद्री 11 जुगाईला सपोर्टरची भूमिका निभावणारा आपण नक्कीच पाहतोय. 12-27 समीकरण आहे, म्हणजे प्रति षटक 13.5 रन रेट असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण शिराळकर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जीवन. नॉन स्ट्राईकला संदीप जाधव. जीवनला मात्र विजयाचं जीवदान या जाधववाडी तालीम संघाला निर्माण करून द्यायचंय. 1-2 मोठे फटके मारले, थोडस प्रेशर रिलीज होईल. प्रेशर रिलीज झालं तर विजयाच्या प्रवाहात वाटचाल करण्याचा प्रवास सुखकर होईल, हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. मित्रा, कानमंत्र द्यायला आम्ही अगोदरच तुम्हाला अनाउन्स केलंय, अजिबात विलंब लावू नका. आता मात्र मी अगोदरच सांगितलं होतं, प्रेशर रिलीज करायचा असेल तर तुम्हाला तो गेम खेळावा लागेल. पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमापार, धावा मिळतील 4.
आणि आता मात्र अजून 23 धावा बनवाव्या लागतील. भोसले बंधूंचं आगमन मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. सागर भोसले गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आणि चांगला यॉर्क आपणाला पाहायला मिळाला. 22ची 1 धाव मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 5 पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र 10 आणि 22 धावा बनवाव्या लागतील. 10-22चं समीकरण आहे. फायनलचा पहिला फायनलिस्ट आपणाला गौचिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघ पाहायला मिळाला. चेंडूवरती प्रहार, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय खरा, परंतु थोडस चपळाईमध्ये थोडस गतीमध्ये परिवर्तन आणि चांगलं कोऑर्डिनेशन मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालंय. चांगलं बॅटल आपण पाहतोय जीवन आणि संदीप. एका धावीचा मुनाफा, एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 6 पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी मात्र आता 21 धावा पाहायला मिळतील. आता मात्र चेंडूवरती प्रहार. मी पहिलाच म्हटलं होतं जीवनाचं जीवदान देणारा या विजयाला. जीवनाच्या बॅट मधून चेंडू सीमा पार येतोय दर्जेदार षटकार. चांगल्या फटक्याची सांगता आपणाला पाहायला मिळाली जीवन याच्या माध्यमातून. महाजनांचा जीवन जाधववाडी तालीम संघाला थोडस आजीवन करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजाने मात्र चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तनाच्या भाषेला चांगल्या शैलीचं प्रत्युत्तर देताना आपल्याला किरण शिराळकर पाहायला मिळतोय. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळेल आणि जिंकण्यासाठी विजयासाठी अजून 15 धावा बनवाव्या लागतील. 7-15चं समीकरण आहे आणि हे समीकरण किरण या चेंडूवरती निर्णायक क्षणी बदलू शकेल का हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच ते समीकरण होईल का आणि त्या समीकरणाची परिभाषा, त्या परिभाषेला प्रत्युत्तर देणारा या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्याच्यासाठी जरा टाळ्या होतात मित्रांनो. आकाश पाटील पाटलांच्या पोरग्याचा इपट पहा. 6 धावा वाचवल्या. रवींद्र अडसूळ आहेत हो, मैत्रीच्या नात्यात अडकून आहेत म्हणून ते अडसूळ आहेत, परंतु त्यांच्या कल्पनेचा सूर नवीन आणि नवकल्पनेला नव्या संधीला साथ घालणार आहे. 6-13चं समीकरण आहे. अभि तू 13 देख. मी जेवढं प्रेशर रिलाइज करायचं प्रयत्न केला, आता जीवननं मात्र संदीपला संधी दिली. अभि तू 13 देख. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय किरण सपकाळ. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विजयाच्या आशेचं किरण पाहावं त्याच्या गोलंदाजीत. असा चेंडू हाताळताना आपण नक्कीच पाहिला किरण सकपाळ याचा. आता मात्र नजाकत भरा फटका. तू 13 नाही मेरा भी षटकार दे. हीच नजाकत संदीप जाधव याच्या बॅट मधून येतोय. मलाला विजयाच्या आशेने घेऊन जाणारा हा षटकार पाहिला. चला बॉल उपलब्ध करून द्या. 6 धाव्यांनी संघाचा धावफलक आपण पाहतोय.
20 धावा. आता मात्र 4-7 ही असणार कोणाच्या दिशेने 7. हा निर्णायक 7 धावांचा गरजेपुरता असणारा हव्यास मात्र पुढील 4 चेंडूत दिसून येईल. संदीप जाधव ऑन दी फायर. निर्णायक क्षणाचा पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहिला. सेकंड सेमीफायनल मध्ये क्वालिफायर होताना गौशिया स्पोर्ट आपण पाहिली आणि हा पहिल्या सेमीफायनलचा थरार म्हणजे होणारी दुसरी मॅच आपण पाहतोय. बॅक टू बॅक चेंडूला दिशाहीन आणि आता मात्र कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर आणि या विजयाला